हॅलो स्टुडंट्स, आज आपण ऑपरेशनल एम्प्लिफायर ॲज अ ॲडर बघणार आहोत. याला समिंग एम्प्लिफायर सुद्धा म्हणतात. ॲडर किंवा समिंग एम्प्लिफायर. समिंग एम्प्लिफायर समिंग एम्प्लिफायर म्हणजे काय? बेरीज करणारा एम्प्लिफायर किंवा ॲडर म्हणजे सुद्धा बेरीज करणारा. ऍडिशन म्हणजे बेरीज, सम म्हणजे सुद्धा बेरीज, म्हणून याला ॲडर किंवा समिंग एम्प्लिफायर असं म्हणतात. बेसिकली ऑपरेशनल एम्प्लिफायर हा व्हेरियस मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स करतो आणि मॅथेमॅटिकल ऑपरेशन करून तो एम्प्लिफाय बी करतो, म्हणून त्याला ऑपरेशनल एम्प्लिफायर ऑपॅम्प असं म्हणतात. तर आज आपण ॲडर बघणार आहोत, म्हणजे ऑपरेशनल एम्प्लिफायर ॲडर म्हणून कसं काम करतो हे आज बघणार आहोत आपण. ओके, तर ऑपरेशनल एम्प्लिफायर हा या ठिकाणी जो वापरलाय तो इन्व्हर्टिंग मोड मध्ये वापरलेला आहे. म्हणजे हा इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरच आहे, परंतु या ठिकाणी इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरला एक टोक असतं, परंतु ॲडर मध्ये या ठिकाणी इन्व्हर्टिंग टोकाला 3 रेजिस्टर जोडून 3 इनपुट व्होल्टेजेस दिलेले आहेत आणि ह्या 3 इनपुट व्होल्टेजची बेरीज करून तो आउटपुट टोकाला देतो, म्हणजे व्हीओ म्हणून या तिन्हीची बेरीज करून देतो. आता आपल्याला हे बघायचं आहे की तू कशा पद्धतीने आउटपुटला 3 इनपुटची बेरीज करून देतो. तर पहिल्यांदा ऑपरेशनल एम्प्लिफायर हा आयडियल आहे असं समजूयात. ऑपॅम्प as op-amp is an ideal. मग ऑपॅम्प जर आयडियल असेल तर एक गोष्ट निश्चित असते की ह्या दोन्ही टोकाचं व्होल्टेज 0 आहे, कारण नॉन इन्व्हर्टिंग टोक ग्राउंड आहे, याचा अर्थ इन्व्हर्टिंग टोक सुद्धा व्हर्च्युअली ग्राउंड आहे. म्हणजेच ऑपरेशनल एम्प्लिफायर जेव्हा आयडियल असतो त्यावेळेस दोन्ही इनपुटची व्होल्टेजेस सारखी असतात. एका टोकाचं व्होल्टेज म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टोकाचं व्होल्टेज 0 आहे, म्हणून व्हर्च्युअली या टोकाचं व्होल्टेज सुद्धा 0 होतं. याचाच अर्थ ऑपरेशनल एम्प्लिफायरचा इनपुट इम्पिडन्स अतिशय जास्त असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी हा जो आय वाहणारा करंट आहे तो ऑपरेशनल एम्प्लिफायरच्या इंटरनल सर्किट मधून न वाहता तो फीडबॅक रेजिस्टर मधून वाहतो. आणि म्हणून ऑपरेशनल एम्प्लिफायर आयडियल असल्या कारणाने आपण असं म्हणू शकतो किंवा असं म्हणावं लागेल आपल्याला की इनपुट करंट आय इज इक्वल टू आय एफ. ओके, हे का ऑपरेशनल एम्प्लिफायर आयडियल आहे म्हणून. आता पहिल्यांदा या ठिकाणी V1, V2 आणि V3 ही 3 इनपुट व्होल्टेजेस दिलेले आहेत. ही तिन्ही इनपुट व्होल्टेजेस R1, R2 आणि R3 मधून इनपुटच्या इन्व्हर्टिंग टोकाला दिलेले आहेत आणि ह्या तिन्ही रेजिस्टर मधून वाहणारा करंट आहे I1, I2 आणि I3. आता अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स करंट लॉ, म्हणजे किर्चॉफचा करंट लॉ जो आहे, करंटचा नियम आहे, तो काय आहे? इनपुट करंट इज इक्वल टू आउटपुट करंट. म्हणजे येणारा एखाद्या नोडला, आता सपोज दिस इज हा एक नोड आहे, मग ह्या नोडला येणारे जे करंट आहेत I1, I2, I3 ह्या तिन्हीची बेरीज म्हणजे हा I आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. ओके, हा, आणि मग आता हा I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 असं आपण किर्चॉफ्स करंट लॉच्या नियमानुसार इथं लिहिलेला आहे. मग हा जो I आहे तर हा I या नोडवरून 2 ठिकाणी व्हायला पाहिजे, म्हणजे या साईडला आणि या साईडला, परंतु इथं या साईडला करंट येत नाही कारण ह्या दोन्ही टोकांचं पोटेन्शियल सारखं आहे. म्हणून तो करंट हा जो इनपुट करंट आहे तोच ह्या RF मधून म्हणजे फीडबॅक रेजिस्टर मधून वाहतो, म्हणून I इज इक्वल टू IF आपण म्हटलेलं आहे. आता आपण काय करूयात, हा प्रत्येक करंटची किंमत काढूयात. पहिल्यांदा या ठिकाणी IF ची किंमत काढूयात. IF इज इक्वल टू काय येईल? हा RF मधून वाहणारा करंट आहे तो IF आहे. मग ह्याची किंमत काढताना ह्या रेजिस्टरच्या 2 टोकाच्या व्होल्टेज मधला फरक डिव्हायडेड बाय रेजिस्टन्स ओहम्स लॉ नुसार. मग या टोकाचं व्होल्टेज किती आहे? व्हीओ आहे. या टोकाचं व्होल्टेज किती आहे? 0 आहे, कारण हे व्हर्च्युअली ग्राउंड टोक आहे, म्हणून व्हीओ
मायनस 0 डिवायडेड बाय आर एफ. म्हणून आय एफ इज इक्वल टू व्हीओ डिवायडेड बाय आर एफ. तसंच रेजिस्टर R1 मधून वाहणारा करंट, R1 मधून वाहणारा करंट I1 इज इक्वल टू, इथं सुद्धा V1 या टोकाचं व्होल्टेज आहे, या टोकाचं व्होल्टेज किती आहे? 0 आहे. हा पॉइंट आणि हा पॉइंट एकच आहे, बरोबर. म्हणून या ठिकाणी या रेजिस्टर मधून वाहणारा करंट जो I1 आहे, हा I1 म्हणजे त्या रेजिस्टरच्या दोन टोकाच्या व्होल्टेजची वजाबाकी भागिले R1. म्हणून V1 मायनस 0 डिवायडेड बाय R1. म्हणजे V1 बाय R1 हा I1 मधला करंट आहे. तसंच आपण I2 मधला करंट सुद्धा लिहू शकतो. I2 इज इक्वल टू V2 मायनस 0 डिवायडेड बाय R2. म्हणजेच V2 डिवायडेड बाय R2. तसंच I3 इज इक्वल टू V3 डिवायडेड बाय R3. तर अशा प्रकारे I1, I2 आणि I3 च्या किमती मिळाल्या, IF ची किंमत मिळाली. म्हणून आपण आता ह्या सगळ्या करंटच्या किमती या समीकरणात टाकूयात. सॉरी, I आणि IF मध्ये. I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. म्हणून आता आपण हे समीकरणाचा जर विचार केला तर I इज इक्वल टू IF, I च्या किमती I1 प्लस I2 प्लस I3 आहे. म्हणून काय म्हणणार? I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू IF. या समीकरणामध्ये या किमती टाकल्या. I1 ची किंमत आहे V1 डिवायडेड बाय R1 प्लस I2 ची किंमत काय आहे? V2 डिवायडेड बाय R2 प्लस I3 ची किंमत V3 डिवायडेड बाय R3 इज इक्वल टू IF ची किंमत काय आहे? IF इज इक्वल टू VO डिवायडेड बाय RF. परंतु हा इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर आहे, त्याच्यामुळं इथं निगेटिव्ह साइन असते. म्हणून IF इज इक्वल टू मायनस VO डिवायडेड बाय RF. ओके. आता आपण साइड बदलू. इथे लिहूयात मायनस VO डिवायडेड बाय RF इज इक्वल टू V1 डिवायडेड बाय R1 प्लस V2 डिवायडेड बाय R2 प्लस V3 डिवायडेड बाय R3. आता या ठिकाणी जर R1, R2 आणि R3 या तिन्हीच्या किमती एकसारख्या असतील तर, इफ जर R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R3, तर काय होईल? मायनस VO डिवायडेड बाय RF इज इक्वल टू 1 अपॉन R into V1 प्लस V2 प्लस V3. ओके. आता पुढे आपल्याला VO ची किंमत काढायची. म्हणून VO इज इक्वल टू, हा जो RF आहे तो राईट हँड साइडला जाताना इकडे भागिले म्हणून इकडे गुणिले होईल. म्हणून VO इज इक्वल टू RF डिवायडेड बाय R इंटू V1, इथं मायनस साइन आहे, V1 प्लस V2 प्लस V3. दोन्हीकडे मायनस ने गुणलं तर काय होईल? VO इज इक्वल टू मायनस RF बाय R इंटू V1 प्लस V2 प्लस V3. म्हणजे आउटपुट व्होल्टेज म्हणजे या ठिकाणी V1 प्लस V2 प्लस V3 म्हणजे दिलेली जी तीन इनपुट व्होल्टेज असेल V1, V2 आणि V3 यांची बेरीज होते आणि त्याला हा जो फॅक्टर आहे RF बाय R एवढ्या प्रमाणात त्याचं ऍम्प्लिफिकेशन होतं. म्हणजे हा मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे. म्हणजे एवढं ऍम्प्लिफिकेशन होतं, बेरीज होऊन ऍम्प्लिफिकेशन केलं जातं. म्हणजे ऍडिशन होते आणि ऍम्प्लिफिकेशन होतं, म्हणून त्याला ऍडर म्हणतात.